त्यासाठी एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4500 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। राज्यातील विदर्भात पूर्व विभागातील नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। वाढवण बंदराला देखील समृद्धी महामार्गाने जोडण्याकरता तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे। तळेगाव चाकण हा 6499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग व चाकण शिक्रापूर या 5232 कोटी रुपये किमतीच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या 6 पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत। पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुंज MIDC दरम्यान उन्नत मार्गाचे काम 2 टप्प्यामध्ये करण्यात येईल। हडपसर यवत या 5262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणे करिता विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। गडचिरोली येथे ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ व कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत। मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गांचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटर पर्यंत विस्तारण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या वार्षिक 1,60,00,000 असलेली प्रवासी संख्या 2031 पर्यंत 7,39,00,000 पर्यंत वाढेल। यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण आणि 11 नवीन जलमार्गावर 24 टर्मिनलची निर्मितीसाठी 6,600 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेटी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाकरिता राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मच्छीमारांच्या अडचणी व गरजा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे बोटींसाठी सुरक्षित थांबा, वादळी वाऱ्यापासून संरक्षण आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे मत्स्य उत्पादनात भरीव वाढ होणार आहे। वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाखाहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे। वाढवणच्या आसपासच्या सुमारे 44 गावांमधील स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे। राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण 2025 जाहीर केले आहे। या धोरणाअंतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार असून ग्रीनफील्ड जहाज बांधणी क्लस्टर प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे। उपक्षेत्र तिसरे ऊर्जा आणि शाश्वतता सन 2047 पर्यंत 75% स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी राज्यात सौर, पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून तर
फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहेत आणि सन 2026-27 मध्येही ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्याकरता 20,000 कोटी रुपये एवढा निधी आरक्षित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी